जमाते ए इस्लामी हिंद पुसदतर्फे ईद मिलनाचा कार्यक्रम संपन्न। आपण पाहत आहात जनता लाईव्ह न्यूज, आवाज जनतेचा, संपूर्ण महाराष्ट्र नेटवर्क। 9 एप्रिल रोजी जमाते इस्लामी हिंद पुसदतर्फे ईद मिलनाचा कार्यक्रम पार पडला। यामध्ये प्रमुख वक्ते म्हणून संत साहित्याचे गाढे अभ्यासक व इस्लामिक विचारवंत डॉक्टर सय्यद रफिकजी पारनेर साहेब लाभले होते, तर प्रमुख अतिथी म्हणून खासदार श्री संजय भाऊ देशमुख साहेब, तसेच माननीय मोहिनीताई नाईक, सुधीर भाऊ देशमुख, सचिन राठोड, संतोष सुरवडे, पांडुरंग व्यवहारे, दीपक काळे, शेख कम्युम शेख, इरफान इठलराव खडसे, खान मोहम्मद खान, सय्यद इश्तियाब, राजू साळुंके, अमजद खान, मोहम्मद सादिक, अच्युतराव धुमाळ, आतिकुद्दीन खतीब इत्यादी उपस्थित होते। सदर कार्यक्रमाची सुरुवात हाफिज खलील शमसी यांच्या पवित्र कुराण पठणाने झाली। त्यानंतर जमाते इस्लामी हिंद यवतमाळचे जिल्हाध्यक्ष शेख नईम यांनी कार्यक्रमाचा उद्देश हा प्रास्ताविक भाषणात मांडला। त्यानंतर कार्यक्रमाचे मुख्य अतिथी माननीय खासदार संजय भाऊ देशमुख साहेबांनी अशा प्रकारचे कार्यक्रम जे लोकांना जोडण्याचे आहे ते जास्त प्रमाणात घेतले पाहिजे, तसेच सर्व धार्मिक लोक एकत्रेने ही आजच्या काळाची गरज आहे असे प्रतिपादन केले। त्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना मोहिनीताई नाईक यांनी अशा परिस्थितीत आपल्या पुसद शहरात शब्दांना निर्मितीचे कार्यक्रम होणे गरजेचे आहे, याकरिता त्यांनी जमाते इस्लामी पुसदचे कौतुक केले। त्यानंतर कार्यक्रमाचे मुख्य वक्ते डॉक्टर रफिक पारनेर साहेबांनी आपल्या व्याख्यानात रमजानचा उद्देश माणसाला माणूस बनवणे हा आहे, तसेच आजच्या काळात सद्भावना आणि राष्ट्रीय एकात्मता, नैतिक मूल्ये या सर्व बाबींवर संत साहित्याद्वारे संबोधन केले। आज समाजामध्ये जो काही द्वेष पसरत आहे ते कमी करण्यासाठी आज प्रत्येक माणसाने एकत्र येऊन समाजाला एकत्र आणण्यासाठी कार्य केले पाहिजे, कारण भारतीय संत परंपरा ही खूपच व्यापक आहे। परमेश्वर सर्वांचा आहे, अशा प्रकारचे सद्भावनाप्रिय विचार डॉक्टर रफिक पारनेर साहेबांनी आपल्या भाषणात मांडले। या कार्यक्रमात सर्व धार्मिक असंख्य नागरिक उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सय्यद सलमान सरांनी केले, तर आभार प्रदर्शन इद्रिस खान साहेबांनी केले। कार्यक्रमात महिला भगिनी सुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या। मुख्य संपादक सूर्यकांत राठोड, जनता लाईव्ह न्यूज।